कोणी केलं हे काम रस्त्याचं? शिवसेनेवाल्यांनीच केले. आता काही जण म्हणतायत की अनिल शिंदेंनी कामं केली होती म्हणून, तर त्या कामं बाबतीत केली काय? त्यांनी, तो पूर्ण रोड बनवला. त्यानंतर सगळे जण जमा झाले, म्हणले आम्ही ठीक आहे, आम्ही तुम्हाला रोड करून देऊ. या प्रभागात आता सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सुद्धा झालेत, तर हे कोणी केले रस्ते? शिंदेंनी केले, अनिल शिंदेंनी. नमस्कार, नगर न्यूज 24 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये आलो आहोत. 15 मध्ये शिवसेनेकडून अनिल शिंदे आणि भाजपाकडून देखील एक उमेदवार आहेत. या दोघांमध्ये इथे चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथल्या नागरिकांशी बातचीत करूयात, यांना कुठला उमेदवार सक्षम वाटतो हे देखील आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार. इथे अनिल शिंदेसोबतच भाजपाचा देखील एक उमेदवार आहे. तुम्हाला काय वाटतं, या दोघांमध्ये लढत कोणात जास्त चुरशीची होईल? आता जिने आमचं काम केलं त्यांचीच जास्त लढत राहणार. अच्छा, काय काय समस्या काय काय आहेत प्रभाग? लाईन आणि रोड पाहिजे. रोड पाहिजे हो. आणि ड्रेनेज लाईन. हो. पाण्याची व्यवस्था पाणी झालेलं व्यवस्थित आहे? हो, पाणी येतं वेळेत हो. रोजच्या हो, रोज? हो. अच्छा, घंटा कोणी येतं. केलं हे काम रस्त्याचं? शिवसेनेवाल्यांनीच केले. अनिल शिंदेंनी हा, केलं असं हा, म्हणणं आहे हा. तुमचं. काका, तुम्हाला काय वाटतं? काही नाही, अनिल शिंदेनेच केलंय काम. अच्छा, हा. अजून कुठली कुठली कामं त्यांनी करावीत प्रभागात? आपल्या सोयी चांगली झालेली आहे, बर, आमच्यासाठी चांगलं झालंय. 15 वर्षापासून काम राखडलं झालंय. म्हणजे आता तुम्हाला असं वाटतंय का की हे सगळे कामं केल्यानंतर आता अनिल शिंदे यांचं पारडं ह्या वॉर्डामध्ये जड राहील? नाही, जड राहील ना. प्रभाग क्रमांक 15 मधील आगरकर मळ्यात आलो आहोत. इथल्या उमेदवारांची आता त्यांच्या उमेदवाराकडून रस्त्याची आणि ड्रेनेज लाईनची मागणी ही जास्त जोर धरतीये. पुढे पाहूयात आपण काय होतंय. आता आपल्या सोबत महिला देखील आहेत, त्यांच्याशी देखील बातचीत करूयात. काकू, आता तुमच्या प्रभागात काही समस्या आहेत का ज्या तुम्हाला पुढच्या उमेदवाराकडनं पूर्ण करून हव्यात? आहे ना, पूर्ण रोडची करावं, आम्हाला भाजीपाल्याचं सोय करावं, हे तर मार्केटला नाही. हा हा हा, बर. तुम्हाला काय वाटतं का? आम्हाला बी तसंच पाहिजे, रोड पाहिजे. हा, अजून अशा कुठल्या समस्या आहेत? ना असं भाजीपाल्याचं बी पाहिजे. भाजीपाल्यावर इथं काहीच सोय नाही आम्हाला. बर. पार्टेशनला जावं लागतं आम्हाला. अच्छा, म्हणजे लहान मुलांसाठी तुम्हाला खेळण्यासाठी जागा हवी आहे हो. आणि भाजीपाला मार्केट इथून लांब आहे, त्यासाठी भाजीपाल्याचं मार्केट इथे जवळ हवंय. या प्रभागात आता सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सुद्धा झालेत, तर हे कोणी केले रस्ते? शिंदेने. शिंदेंनी केले, अनिल शिंदेंनी. हो. मग ह्यावेळेस कुणाला मतदान करणार? त्यांनी काम केलं त्यांना. बरं, म्हणजे जो प्रभाग स्वच्छ करेल, सुंदर करेल, त्याला तुम्ही मत देणार आहात. आता आगरकर मळ्यातील काही तरुण मंडळी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात या प्रभागात नेमके कुठल्या कुठल्या समस्या आहेत. अहिल्यानगर रेल्वे स्टेशन, पंचशील नगरचा परिसर आहे. आमच्या परिसरामध्ये इथून माग 15 वर्ष रोडचा प्रॉब्लेम होता, पाण्याचा प्रॉब्लेम होता. पाण्याचा प्रॉब्लेम आता 1 ते 2 महिन्यापासून सॉल्व्ह झालेला आहे. आमच्या इथल्या लोकांना बराचसा प्रॉब्लेम, शौचालयाचे प्रॉब्लेम आहेत. कारण आमचा एरिया हा झोपडपट्टी एरिया येतो, इथं कोण लक्ष देत नाही. आणि मग आता काही जण म्हणतायत की अनिल शिंदेंनी कामं केली होती म्हणून, तर त्या कामं बाबतीत केली काय? त्यांनी, तो पूर्ण रोड बनवला. त्यानंतर सगळे जण जमा झाले, म्हणले आम्ही ठीक आहे, आम्ही तुम्हाला रोड करून देतो. पण आता प्रभाग क्रमांक 15 मध्ये अनिल शिंदेचं नाव आणि सोबतच भाजपाचे जे उमेदवार आहेत त्या दोघांचे नाव आता जास्त त्यांच्यात लढत होणार आहे असं सांगितलं जात आहे. तर त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की दोघांमध्ये कोणापैकी जास्त लढत चुरशीची होईल? कोणाची पण होऊ द्या, पण जो उमेदवार निवडून येईल त्या उमेदवाराने आमचं काम करणं गरजेचं आहे. हे फक्त काय करतायत, एक लोकांना एक आशा दाखवतायत. आता तुमच्या समस्या कुठल्या पूर्ण केल्या पाहिजेत असं वाटतंय तुम्हाला? आम्हाला लाईटचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे. आमचे असं नाही आहे का आम्हाला सगळं करून द्या, पण आमचं काय आहे, तो प्रॉब्लेम आम्हाला आतापर्यंत कोणी सॉल्व्ह करून नाही दिलेला. इथे अजून सुद्धा काही तरुण मुलं आहेत, त्यांच्याशी पण बातचीत करूयात, त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात. काय वाटतं आता कुठला प्रभाग, आता ह्या प्रभागामध्ये कुठला उमेदवार जास्त चुरशीचा आहे? उमेदवार तसे खूप सारे आहेत, पण जो कोणी निवडून येईल आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी जातीवाद न करता मुख्य कामांकडे लक्ष दिलं पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. रेल्वे स्टेशन, पंचशील नगर, प्रभाग क्रमांक 15 इथल्या आता महिला एका ताईंशी आपण बोलणार आहोत, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत. काय समस्या आहेत तुमच्या प्रभागात? आमच्याकडे गटारी नाहीयेत. आता आम्ही आगरकर मळ्यात आलो होतो, तर हा. तेव्हा आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले पाहिले, तर त्याचं श्रेय कोणाला द्याल? शिंदे साहेबांनी. शिंदे साहेबांनी केलं. मग आता जे उमेदवार उभे आहेत तर त्यामध्ये तुम्ही कोणाला मत द्याल? पण काम अगोदर चालू करा ना, मग मत विचारा कुणाला द्यायचं ते आम्ही बरोबर. देऊ ना. काका, तुम्हाला काय वाटतं, तुमचा कल कोणाकडे? अनिल शिंदे साहेब आहे की पण नाही? आता उमेदवारांकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? हेच आता आपल्या वस्तीमध्ये काम करून घ्यावं.
प्रभाग क्रमांक 15 मधील आगरकर मळ्यातच आहोत आपण. इथल्याही आपण नागरिकांशी बातचीत करूयात. स्टँडिंग नगरसेवक कोण होते? अनिल शिंदेजी आणि जाधव आणि खैरे हे आमच्या प्रभागातले 15 मधले नगरसेवक होते. तर मला हे विचारायचं होतं, या प्रभागात मागच्या पंचवार्षिक मध्ये काही कामं झाली आहेत का? तर कोणती झाली आहेत? 3-4 महिन्यापूर्वी ड्रेनेज लाईनची समस्या होती आमची, ती समस्या त्यांनी पार पाडली. आता तुम्ही जसं म्हणाले ड्रेनेज लाईन, पाणी प्रश्न आणि रस्ते ह्याचं तुम्हाला ज्या समस्या होत्या या मार्गी लागल्यात, पण त्या नेमक्या कोणी लावल्या मार्गी? हे शिवसेना शिंदेगड जे आहे, हम्म. जे अनिल शिंदेजी आहेत, प्रशांत गायकवाड जी आहेत आणि खैरे जी आहेत, जाधव जी आहेत, त्यांनी समस्या आमच्या पूर्ण केल्यात. तर आम्हाला आशा आहे की ते पण पूर्ण करून देतील ते, आणि नगरसेवकांनी आमच्याकडे लक्ष द्यावं हीच आमची मागणी. तुमच्या काही अपेक्षा असतीलच की लहान मुलांसाठी, स्वतःसाठी मुलांसाठी. कचऱ्याची गाडी, कचऱ्याची गाडी पण आणि लहान मुलांसाठी गार्डन पाहिजे. अच्छा. याच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात. काका, काय काय समस्या आहेत तुम्हाला प्रभाग 15 मध्ये? ह्या वस्तीचे भयानक हालत पंचशीलवाडीची आहे.